मागच्या वर्षाचे बिया पडल्या आहेत मित्रांनो. गेल्या वर्षी 2024 जूनमध्ये त्या शेतात कापसाची लागवड होती आणि यावर्षी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मका घेण्यात आला होता, उन्हाळी मका. मक्याचं पीक हे उभ्या चाऱ्यासह जमिनीत रोटर करून टाकण्यात आलं. फक्त मक्याचा जो कणस होती ती बाहेर काढून घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर नांगरटी करून रोटर मारून कापसाची लागवड करण्यात आली. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आंतरमशागत केलेली नाही. आज रोजी राऊंडअप या तणनाशकाचा स्प्रे सुरू आहे. एकदा खत टाकले गेलेले आहे. फवारणी आजपर्यंत एकदाच झालेली आहे. दिनांक 10/7/2025 आजचा दिवस आणि जवळपास कापूस हा 44 दिवसाचा झालेला आहे, 43 दिवसाचा. सिंगल प्लॅन लागवड केलेली आहे. कापसात केनपट खूप झालेला आहे. राऊंडअपचा स्प्रे चालू आहे. मागच्या वर्षी अशा प्रकारे लागवड केलेली होती. आलेलं उत्पन्न चांगलं होतं. कमीत कमी श्रमात होतं. श्रमाची बचत होती, वेळेची बचत होती. खत टाकण्याचं एकीकडे काम चालू आहे. सुरुवातीला राऊंडअपचा एक स्प्रे झालेला आहे. एक कापूस 15 दिवसांचा असताना एक स्प्रे घेतला होता. 15 दिवसांचा असताना लवकरही घ्यायला चालतो स्प्रे, पण झाड लहान असताना झाडाला शॉक बसू नये. जनरली या व्हरायट्यांमध्ये काही शॉक बसत नाही. जशी रोगप्रतिकारक शक्ती वाढली माणसाची, तशी कापसाची रोगप्रतिकारक शक्ती तणनाशकाच्या बाबतीत वाढलेली आहे.